शुभ सकाळ सर्वांना. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. सकाळी आंघोळ वगैरे आवरून माझी देवपूजेची तयारी चालू होती. ॲक्च्युली आमचं कसं आहे, किचनमध्ये देवारा आहे आणि हॉलमध्ये समर्थांचे फोटो आहेत. त्याच्यामुळे किचनमधनं हॉलमध्ये असं जावं लागतं पूजेसाठी. आणि सकाळी चाललं होतं, सोनूच्या पप्पांची पण ऑर्डरला निघण्यासाठी तयारी चाललेली होती. त्यासाठी ते फेटे वगैरे काउंटिंग करत होते. फेटे काउंटिंग करून त्यांना पिशवीत भरावे लागतात, त्यामुळे त्यांचे फेट्यांची गडबड चाललेली होती आणि ते थोड्याच वेळात ऑर्डरला निघत होते सकाळी सकाळी. त्यामुळे ऑर्डरला जाण्यासाठी त्यांची सकाळी खूप गडबड चाललेली असते. आता या दोघांना उठवते, काय बोलतात बघा. बबड्या, हे बबड्या उठ, सकाळ झाली. दीदी उठ, दीदी उठ, चल. नको 5 मिनटं, चल चल उठ बबड्या, स्कूलला जायचं आहे. उठा, आवरावरी करायची, अभ्यास करायचा आहे, एक्झाम आहे. उठ बबड्या. हे बघा, ही छोटी पिपाणी मी आणले, ही मोठी पिपाणी मी आणले, बॅडमिंटन आणलाय, पोपटच्या पिपाणी आणले आणि ही छोटी लेझर लाईट आणले आणि ही मोठी लेझर लाईट आहे आणि ही गाडी आहे. गाडी मी आता तुम्हाला उघडून दाखवतो. ही खेळणी मुलांनी म्हशाच्या जत्रेतनं आणली होती, ती ओपन करून दाखवत होते. ही ह्याच्या आतमध्ये भेटलेली गाडी आहे, व्हाईट कलरची. दाखवतो मी. आता दीदी दाखवेल, दीदीने काय आणले तुम्हाला. तर सगळ्यांनी मशावर आणलेले आहे ही पिपाणी. त्याच्यानंतर हेअरबँड आणलाय, हा आम्हाला आवडतो म्हणून रबड. एक नेकलेस आणलाय मी, नेल्स आणलेत आणि बँगल्स आणलेत मी. त्याच्यानंतर हे हेअर्स करायला मी आणलेले आहेत आणि मला आवडतं म्हणून हे कानाचं मी घेतलंय. त्यानंतर दोघांनी आंघोळ वगैरे आवरून उपासना करायला बसले. त्यांची उपासना झाल्यावरती मी इथे चहा वगैरे बनवून घेतला. बबड्याचं आणि माझं चाललं होतं टी व्ही बघता बघता चहा आणि बटर खाणं. आणि सोनू आमची व्हिडिओ काढत होती, त्यामुळे ती नंतर बसणार होती खायला, कारण आमच्या घरामध्ये सकाळी सकाळी आम्ही 3घच जण होतो, त्यामुळे सोनू व्हिडिओ काढते, आम्ही दोघं खात होतो. चहा वगैरे घेऊन झाल्यावर इथे माझं चाललं होतं फेट्यांचं आवराआवरी करणं. ते ऑर्डरला गेल्यानंतर आमच्या असेच फेट्यांचा पसारा थोडा असतो. घरातलं सगळं आवरून नंतर आम्ही जे गॅलरीमध्ये फेटे वगैरे ठेवतो ना, ते आवराआवरी करत होती. ते कसे एक एक कलरचे वेगळे करून असे ठेवावे लागतात, जेणेकरून ऑर्डर आली की मग ते घेऊन जातात. आणि तसंच ठेवलं तर मग सगळी ऑर्डरच्या वेळेस गडबड होऊन जाते. त्यामुळे ते ऑर्डरला गेल्यानंतर माझं हे काम चालू असतं. नंतर सगळं आवरून तनिषची स्कूलची तयारी केली, त्याला पहिले रेडी केलं. त्यानंतर मग मी रेडी झाली आणि त्याला सोडायला स्कूलला मला जायचं होतं, कारण त्याचे पप्पा ऑर्डरला गेले होते, त्याच्यामुळे मी त्याला घेऊन जाणार होते. आणि त्याची तरी खेळणं आणि मस्तीच चालू होती. त्याला म्हणलं तू बॅग घे, पण त्याची पिपाणी वाजवण्याचं काम चालू होतं. मग मी बॅग वगैरे घेतली आणि मग आम्ही बाय करून दीदीला आम्ही. सोनू इथे बसले गुलाबजाम खात. हे मशातनं गुलाबजाम आणलेत आम्ही, तिकडचे स्पेशल. टी व्ही बघता बघता ती गुलाबजाम खाते. आता मम्मीचं चाललेलं आहे संध्याकाळचा स्वयंपाक. आता मम्मी काय काय बनते ते बघूया. काय बनवते मम्मी? भाकरी बनवते. कोणती? आणि मच्छी तळले. आणि कोणती मच्छी तळलीस? बांगडा मच्छी तळले आणि वाम रस्सा बनवलाय.
चला या सर्वांनी जेवायला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.